मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत। उंची 8.5 इंच आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे साध्याच बाहीचं परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी अस्तर जोडून घेते। अस्तर जोडून झालेलं आहे। आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे। आता इथे पूर्ण अस्तर आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते। अस्तर जोडून झालं। आता जेवढा माझा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते। अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा शिल्लक आहे तेवढा इथे मी कट करून घेते। कट करून झालेला आहे। आता इथे आपले एक मार्किंग करून घ्यायचं आहे। दंडगेर पासून वरच्या बाजूला 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। आता इथे सुद्धा मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ह्या बाजूला 2 इंच फिटिंगच्या बाजूला 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि ह्या सुद्धा बाजूला 2 इंच असं मार्किंग करून घेतलं। आता ते 1 इंचापासून वरच्या बाजूला 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे। जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्यायची आहे। इथे मी लाईन ओढून घेतली। आता इथे मी अस्त्रचा कपडा घेते, त्याच्यावरती ठेवून घेतला आणि सेम तेच मार्किंग ह्याच्यावरती सुद्धा करून घ्यायचं आहे। सेम मार्किंग करून घेतलं। आता इथे काय करायची, पिना लावून घ्यायची आहे। थोडे थोडे अंतरावरती पिना लावून घेते, म्हणजे जोडून घ्यायला सुद्धा सोपं पडतं। आता जे मार्किंग केलं त्याच्यावरती आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। जोडून झालेलं आहे। आता पिना काढून घेतल्या आणि मध्यभागी अशी घडी करून घ्या आणि थोडंसं अंतर ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करून झालेलं आहे, बघू शकता। आता थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत दोन्ही सुद्धा बाजूंना। कट देऊन झाले। आता पूर्ण अस्तर आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे मी एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते। अस्तर पूर्ण आतल्या बाजूला पलटी करून घेतलेला आहे आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते। इथे आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे। आता इथे डिझाइन बनवून घेण्यासाठी 3.5 इंचाची पट्टी कट करून घेतली। आता अशी घडी करून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण पट्टी जोडून तयार करून घ्यायची। आता ही पूर्ण पट्टी सुईची करून घ्यायची आहे। आता ही मी पूर्ण पट्टी सुईची करून घेते आणि पूर्ण पट्टी इथे आपल्याला प्लेन करून घ्यायची आहे। प्लेन करून घेतली। आता अशा ठेवून घ्या आणि थोडेसे जास्तीचं कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंच खालच्या बाजूला शिल्लक राहिलं पाहिजे आणि अर्धा इंच वरच्या बाजूला सुद्धा शिल्लक राहिलं पाहिजे। अशा मापामध्ये इथे आपल्याला पूर्ण पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी एकसारख्या पट्ट्या कट करून घेतल्या। आता पट्टीचा मध्य करून घ्यायचा आहे, एक मार्किंग करून घेतलं। आता इथे सुईचा वापर करून अशा पद्धतीने एक डिझाइन बनवून घ्यायची आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायची आहे आणि एक मणी जोडून घ्यायचा आहे आणि इथे मी मणी पूर्ण पॅक करून घेते। आता इथे मी ह्याच पद्धतीने सर्व तयार करून घेतलं। आता हे आपल्याला इथे समान अंतरावरती जोडून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एकसारखं मार्किंग सुद्धा करून जोडून घेऊ शकता। इथे मी पूर्ण एका बाजूला आपल्या इथे जोडून झालेलं आहे। आता इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि एकसारखं करून घ्यायचं आहे आणि दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही सुद्धा बाजू पूर्ण पॅक करून घेतल्या। आता इथे आपली लेस जोडून घ्यायची आहे। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता इथे मी जसा आपला आकार आहे ना तशी इथे मी पूर्ण लेस जोडून घेते। इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली। आता थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायची आणि पुन्हा एकदा एक डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल।
इथे आपली पूर्ण लेस तोडून झालेली आहे। इथे बघू शकता कमी वेळामध्ये सुंदर अशी आपली इथे बाही डिझाईन बनवून झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजसाठी ही बाही डिझाईन नक्की बनवून बघा। माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद।